असं म्हटलं जातं आहे कि आदमी कद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है, जो दूसरों की मुसीबतों में खड़ा होता है वो सबसे बड़ा होता है। आत्ता जो आपण आज हमीरगाव बघतोय तो बऱ्यापैकी जवळजवळ 90% कामे मुश्रीफ साहेबांच्याच फंडातनं केलेला आहे। आमच्या गावाच्या बाहेरचा रस्ता निप्पाणी हमीरवाडा रस्ता, हा रस्ता अतिशय खडकाळ होता, बरेच वर्ष त्याच्यावर डांबर पडले नव्हतं। त्या सर्व मित्रांनी साहेबांच्याकडे हात धरला आणि साहेबांनी शेवटी तो रस्ता मंजूर केला। आमच्या हमीरवाड्याच्या आमचं जे ग्रामदैवत आहे चौंडेश्वरी, त्या चौंडेश्वरीच्या मंदिरासाठी सुद्धा साहेबांनी भरघोस निधी दिलेला आहे। त्याचबरोबर तो रस्तासुद्धा गाव स्थापना झाल्यापासून त्या रस्त्यावर कोणत्याही प्रकारचं खडीकरण अथवा डांबरीकरण झालेलं नव्हतं। तर आमच्या गावामध्ये सभा असताना साहेबांच्या समोर विषय मांडला तर साहेबांनी तात्काळ तो मंजूर केला आणि जवळजवळ 25 ते 30 लाखच्या पुढं साहेबांनी खर्च केलेला आहे। त्याचबरोबर 5 ते 6 ऑपरेशन केलेले आहेत। बोड्डे नावाचे व्यक्ती आहेत, त्यांच्या सुनबाई ह्या अतिशय सिरियस होत्या आणि तात्काळ त्याला पंचतारांकित मुंबईच्या हॉस्पिटल नेलं आणि तो जाणारा जीव साहेबांच्या प्रयत्नानं अजूनही महिला ती जगलेली आहे। आता जे आम्ही तो उभं राहिलेलो आहोत, हा रस्तासुद्धा 25-15च्या निधीतून भरघोस निधी ग्रामविकास मंत्री असताना साहेबांनी दिला आणि त्यानंतर पाणी पुरवठा स्कीम असून त्याचा उद्भव बदलायचं पत्रसुद्धा साहेबांनी दिलं। जी काय आज वेलंगेवरनं जी पाईपलाईन जी होते त्यामध्ये साहेबाचा सुद्धा तेवढाच मोठा मोलाचा वाटा आहे। त्यामुळे त्या नदीचं पाणी आम्हाला 100% 24 तास मिळण्याची आम्हाला शाश्वत खात्री मिळालेली आहे। आमच्या शाळेचं कंपाऊंड, हायस्कूलच्या माळ्याला असणारं क्रीडांगण, त्याचबरोबर अल्पसंख्याक समाजाच्या परिसराचा विकास करण्यासाठी जवळजवळ 10 लाख, त्याचबरोबर कब्रस्तानच्यासाठी कंपाऊंड मंजूर केलेला आहे। हायमास्टचे दिवे 4 की ज्यावेळेला 2017-18ला भारी दुष्काळ पडलेला होता आणि त्यावेळेला साहेब गावामध्ये तिची सभा चालू होती आणि त्यावेळेला आम्ही साहेबांना सांगितलं, साहेब अतिशय पाण्याची बिकट टंचाई आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला पाण्याचा विषय सॉल्व्ह करण्यासाठी आम्हाला बोर मारून दिले पाहिजे। आम्ही रात्री बरोबर 7 ते 8च्या दरम्यान कुमार आम्ही चर्चा केली आणि साहेबांनी दुसऱ्या दिवशी 2 बोर आम्हाला गाड्या पाठवून दिल्या आणि त्या ईश्वराच्या कृपेनं आणि साहेबांच्या प्रयत्नानं त्या बोरला अजूनही पाणी आहे, चांगलं पाणी आहे। सगळ्यात मोठा निधी आणला तो आणि गावाला दिशा बदलणारा आणि दशा बदलणारं काम म्हणजे हलसिद्धनाथ मंदिराचं सुशोभीकरण। साहेबांनी जवळजवळ 1.5 कोटीचं काम त्या कवर्ग पर्यटन स्थळामध्ये घालून अतिशय चांगल्या पद्धतीनं विकास झालेला आहे। साहेबांनी कुठली जात न पाहता, कुठला पंथ न पाहता येणाऱ्या माणसाची गरज ओळखून प्रत्येक वेळा साहेबांनी आपल्या पदाचा उपयोग सर्वसामान्य व्यक्तींना कसा होईल याची भूमिका ठेवून, हे विजन ठेवून साहेबांनी अजूनपर्यंत काम केलेलं आहे। 90% जे आपले जे कामं झालेले आहेत ही साहेबांच्या अथक प्रयत्नातून झालेले आहेत। आमच्या गावामध्ये 1976ला गावठाण हद्दवाढ प्रकल्प हा शासनाने मंजूर केलेला होता आणि 80ला त्याचे वाटप केलेलं होतं, पण जवळजवळ आज 50 वर्षे झाली त्या विषयावर कोणत्याही माणसाला फक्त 75 रुपयाची शासनाची पावती होती, पण 7-12ला त्याची नावं नव्हती। तर कुमार बोरबाळे, उमेश डावरे आणि आमचे सर्वच कार्यकर्त्यांच्या प्रयत्नानं तो विषय साहेबांनी आपल्या कलेक्टर साहेबांना 2-3 वेळा भेटून आज जवळजवळ 60 लोकांच्या नावावर ती जागा 1.5 गुंठ्याची आज ते स्वतःचे मालक बनलेले आहेत। त्यांचा 7-12 तयार झालेला आहे। अल्पसंख्याक समाजाच्या सुशोभीकरणासाठी जवळजवळ 10 लाख रुपये, जुनी मस्जिद रिपेरी करण्यासाठी सुद्धा पैसे साहेबांनी दिलेले आहेत। म्हणजेच काय, आज जो आम्ही हमीरवाडा बघतोय विकास निधीतून आणि साहेबाच्या प्रयत्नातून झालेला आम्ही पाहतो।